या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती। फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर ग्रामपंचायतीतून आम्हाला मिळालेले आहे। आमचे ग्रामपंचायत सदस्य संदीपजी भुदोळेकर यांनी नाव आमच्याकडे दिलेली आहे। पेटवाडे गोविंद शंकर वायनकर, वंदना गोविंद वायनकर, सुलोचना वसंत घागरे, सुहासिनी तुकाराम घागरे, अशोक परशुराम शिरसेकर, जयश्री गंगाराम शिरसेकर, सुलोचना मनोहर घागरे, सुनीता वासुदेव घागरे, थांबायला पाहिजे होतं। नामदेव विष्णू घाटे, नामदेव विष्णू घाटे, अर्जुन शिवराम घाटे, सत्यवान शिवराम घाटे, द्रौपदी विष्णू अर्जुन घाटे। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते। हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते। सावरते बावरते झडते, अडखळते का पडते। कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते। मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते। अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते।
मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवर दे मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते बडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे हॅलो सुस्वागतम मौजे बुधवाडी ग्रामसेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज या ठिकाणी जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे प्रेक्षक वर्गाचे मी स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। आज या ठिकाणी मौजे बुधवाडी ग्रामसेवा मंडळाने 75 वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये एक स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे। मंचावर उपस्थित देवस्थान प्रमुख सन्माननीय मिलिंदजी मिराशी, त्याचप्रमाणे रामेश्वर मंदिर यांनी साकार केलं ते आपले गावचे सुपुत्र सन्माननीय राजेशजी हिरलेकर वास्तुविशारद, त्याचप्रमाणे ज्येष्ठ भाई पांडे मंडळाचे उपाध्यक्ष सहदेव यरम, त्यानंतर आमच्या साहेबांचे सुपुत्र विनायक मिडबावकर। आज आपण या ठिकाणी 75 वर्ष मंडळाचा आपण साजरा करतो आहोत। आपल्याला माहिती आहे वर्धापन दिन 8व्या वर्धापन दिनापासून हा कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे। आज या गावच्या कार्यक्रमाची सांगता त्या नाटकाने होणार आहे। आपण सर्वजण हे नाटक बघण्यासाठी उत्सुक आहात। हा कार्यक्रम आम्ही थोड्याच वेळात संपवणार आहोत। या ठिकाणी आज मी आमचे वास्तुविशारद राजेशजी हिरलेकर यांना विनंती करेन की ही आमची स्मरणिका आहे, या स्मरणिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावे मी त्यांना विनंती करेन। या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचं प्रकाशन वास्तुविशारद राजेशजी हिरलेकर यांच्या हस्ते होत आहे।
ही स्मरणिकेमध्ये त्या जाहिरातदारांची जाहिरात केलेली आहे. काही वाचनीय असे मजकूर आहे. त्या सर्व जाहिरातदारांचे मी सर्वप्रथम आभार मानतो, कारण का त्यांच्या आर्थिक सहकार्यामुळे ही स्मरणिका या ठिकाणी प्रकाशित होते. त्यानंतर या स्मरणिकेमध्ये 114 जाहिराती आहेत, लेख आहेत. त्याचप्रमाणे ही स्मरणिका बनवण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी अनमोल असं सहकार्य केलेले आहे, त्यांचे मी इथे या ठिकाणी आभार मानतो. त्यामध्ये निलेश पडवळ, बाळा इरलेकर, भूषण पेडणेकर यांनी खूप मेहनत घेऊन ही स्मरणिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे देवस्थान प्रमुख, त्याचप्रमाणे राजेश हिरलेकर आणि सर्वांचे आभार मानून आजचा या कार्यक्रम या ठिकाणी संपल्याचं जाहीर करतो. आपल्या सर्वांना पुढील नाटक बघायची उत्सुकता आहे. जास्त वेळ घेत नाही. आपणा सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सगळ्या रसिक प्रेक्षकांनी एकदा सूचनेकडे लक्ष द्यावा. सगळ्यांनी एकदा सूचनेकडे लक्ष ठेवा. सगळ्यांका एक महत्वाची सूचना असा, सर्वांनी आपापले मोबाईल फोन आणि लहान मुलं जरा बंद करून ठेवा. 5 मिनिटातच आम्ही नाटक प्रयोग चालू करतो. धन्यवाद. देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति. सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून आई तुळजाभवानी कला मुंबई सहर्ष सभेने सादर करत आहोत 2 अंकी मालवणी नाटक बायकोचो बैल. बायकोचो बैल. लेखक श्रीकांत करंगोटकर. दिग्दर्शक सुनील पाटेकर. सहाय्यक दिग्दर्शक सिद्धेश सावंत. नेपथ्य दादा हळदणकर. रंगभूषा विश्वास पवार. प्रकाश योजना संजय नागडे. पार्श्वसंगीत मंदार आरावडेकर. आई तुळजाभवानी कला मुंबई सहर्ष आणि सवेने सादर करत आहोत 2 अंकी मालवणी नाटक बायकोचो बैल. श्रीपतराव मालवणकरांचो विजय हो. 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 श्रीपतराव मालवणकर आगे बढ़ो.
सांगितलं तेव्हा काय म्हणतात शिरपतराव मालवणकर आगे बढो अरे शिरपतराव मालवणकर आगे बढो शिरपतराव मालवणकर आगे बढो शिरपतराव मालवणकरांका समाज मार्शीपात शिरपतराव मालवणकरांका समाज मार्शीपात शिरपतराव मालवणकरांका समाज मार्शीपात अरे शिरपतराव मालवणकरांका समाज मार्शीपात आणि ह्यांच्या उपोषणाची चौकशी करून एक तरी कोणी हिरो हा काय द्यायचं आमका मात्र सगळे विचारतात काय तर मामा अजून किती दिवस काढतील बघलास ना एकदा सगळे नुसते ना मरणार टपलेले होत तुमच्या हे तरी पण सांगलंय तुमका कितींदा ही अशी उपोषणा केला तर टिंगल टवाळ ही होत नाही पण नाही माझं ऐकत नको आता समाज मोर्ची होत ना तुमका तर जाया काय ते समाज मोर्ची सगळे वेगळ्या मामी म्हणताना तर बरोबर असं काय नाही मामी म्हणतात तर काय बरोबर आता अरे असं कसं सरपंचांनी पुढाऱ्यांका घेऊन मामाची विचारपूस करू नको रे असा बघला का वाल्यानो अरे ह्यो गेलो माका त्यांचं लोक तो समजता अरे मेल्यानो मामाने गावासाठी केलेलं त्याग बघून ते लोक शरमत त्यांची तर वाट बघित राहू शकत ना एका पबूची बाई तुझ्यावर आहे हा. तेव्हा घरात येताना मोसंबी लिंबू चला. नको नुसता पाणी काढून येता उपोषण मिटवा नाही का नाहीतर मेल्यानो बघतात ते बांधून घ्यावा जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम. तू आणि मामी बाय करून आठ बघ्या आधी मामी जय राम श्रीराम जय राम अरे मी काय म्हणतोय दाजीरावची दाजी बसवतील काय अरे मी काय म्हणतोय काय ए तू काय तर बघे मग बंद कर हे बुवा तू काय तर भाषण करताय मी भाषण करू बघ ना काय काम कर फक्त बघा काय होय होय मी काय म्हणतोय तर मामाने आता ह्यांका कटिंग चाय पाडून आणि आपण स्वतः काय आणि आपण पाणी घेऊ आज आत्ता आणि ताबडतोब हो बुवा तुमचं काय तर ताबडतोब आठवण आहे तर मामानू पाणी तुम्ही सगळ्या गावाल्यांनी आश्वासन दिला मनाने या पाणी पिऊन मी उपोषण सोडतात विद्या पाणी पाजलं आता पोचलं अरे मेल्या घरात पोचलं जय राम श्रीराम जय राम श्रीराम नाही म्हणजे जयराम श्रीराम मामांनी पाणी गोटून उपोषण सोडलेलं असं म्हणता चला मामा विद्या, काय हो या काम टेबल पुढे घे दाजी काय मामाने टेबल पुढे घेऊन सांगले म्हणजे आमची 2 तास काय सुटका नाही बसा तर गावाल्यानो मेल्याने अजून काय बोलले आहेत का चाळीमध्ये आवडीच्या भावाच्या वाटून तर मी या उपोषण अशासाठी केलं आपल्या गावात काही वाईट प्रथा असत म्हणजे देवदेवस्ती दारू मटका जुगार एवढंच नाही जो गाव हगंदारी मुक्त करून आदर्श गाव केलं पण आदर्श गाव म्हणून अजून काय मान्यता गावलेली नाही मेल्यानं मान्यता गावली नाही असं म्हणतात आता त्याच्यासाठी आम्ही काय करूया कधीच्या मध्ये घेऊ होतो ती बंद केले म्हणून आता 4 चौकात येऊन बसतात ना तर मी गावात देवदेवस्ती जरी बंद केलेली असली तरी आमची ही 5 वर्ष झाली त्या अर्ध्या अवसराची काय पाठ सोडली चेडवाचा लगीन जमते म्हणून 5 वर्ष त्याच्याकडे नवस बसतात पण 5 वर्ष चेडवाचं काय लगीन जमत नाही आणि ह्या काय त्याची पाठ सोडली तर गेल्या आठवड्यातली गोष्ट काय तू खालच्या वाटत तो शिवाना ना मारताना लोळण तुमचा काय पुढचा धावता तर असा म्हणून आपल्या नशिबात येऊ नये म्हणून त्या शिवानाच्या माहिताच्या पाया घात लावून अरे शिवानाच्या माहिताच्या पाया
मैदानाच्या मैदानाच्या बाया घात लावून आपण गाववाल्यांनी एक गाव कायदो पास केलं. जो कोण आपल्या बायकोचं ऐकू आपल्या आमची बाबाची हाल करीत एका बायकोचं बैल धरून गावातला गाडवावाला तिथे झेंडा काढायचा असं गाव कायदो पास होता होता काय हो त्या अर्जाना घ्या मान्य नाही. अरे त्याका माझी खायची गोष्ट मान्य नाही. त्याका माझी खायची गोष्ट मान्य नाही. विचार म्हणजे काय तो जो काय गावात वाईट गोष्टी करतात त्याच्या आड मी येतो आणि मी जो काय चांगली गोष्टी करतोय त्याच्या आड तो येतात. तो काय म्हणता माहितीये काय त्या घळणीत माझा 7 दांडे सोना करून ठेवलेला. 7 भांडे सोना त्याच्या मेलेल्या बापाशी पुरून ठेवलेला. आपल्या बापाशी तर काय जात नाही. घळणीतला सोना त्याका खणून दे त्याका काढू दे त्याका खाऊ दे. आपल्या बापाचा काय जातंय का नाही. बरं आजपर्यंत गावात कोणी केलं ना असो सासू सुना तो कायदो करू जो गाव आदर्श गाव केला. आता या गावात आदर्श गावाची ढाल आणि माका समायंबाची पण मिळत या आपला ध्येय आणि तो त्याच्या पुढे आहे. तर हे माझे मित्र संतोष चव्हाण आमची बऱ्याच वर्षांमध्ये आम्ही मुंबईमध्ये एकत्र नाट्य केली. तर त्यात आम्ही थोडे मागे राहिलो पण माझे मित्र पुढे गेले. आज ते डायरेक्शन सिरियल काम सिरियलमध्ये काम अशा बऱ्याचशा गोष्टी करतात आणि ते 3-4 नाटकं त्याचे चाललेले आहेत. तर खरोखर त्याचा आम्हाला अभिमान आहे. तर पुन्हा असल्याचं पाकळी म्हणून एक छान आणि श्रीफळ त्याला आपण करतो त्याचा स्वीकार करावा. एखाद्याचे नाव ऐकलं पण असेल किंवा वाचलं पण असेल. ते लेखक आहेत डायरेक्टर आहेत आणि सर्व काही करतात. वय वर्ष 88 वर्ष आहे. तुमच्या समोर आहे 88 वर्ष. तुम्हाला वाटतात का ते काम केलं तर 88 वर्ष आहे बघा. 2 टाळ्या